यापुढची बातमी वाहतूक कोंडीची। वाहतूक कोंडी काही नवीन नाहीये कुठल्याही शहरामधली, पण या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना असा काही बसला की या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक सुद्धा हैराण झाले, चिंतेत सापडले। मुंबईच्या मालाड मालवणीमधल्या परिसरातनं मदर तेरेसा या शाळेतर्फे विद्यार्थ्यांची सहल नेली होती। सहलीवरनं परतताना 300 मुलं 12 तास या वाहतूक कोंडीत अडकून पडली। सहलीच्या ठिकाणावरनं संध्याकाळी 6 वाजता ही मुलं मुंबईकडे यायला निघाली, पण विरार ते फाउंटन परिसरात असलेल्या ट्रॅफिक जाममुळे वाहतूक कोंडीमुळे त्यांना हा प्रवास करायला 12 तास लागले। सकाळी 6 वाजता ही मुलं मालवणी परिसरात पोहोचली, जी संध्याकाळी 6 वाजता पिकनिकच्या ठिकाणावरनं निघालेली होती। ॲक्च्युली ह्या प्रकरणात तसा शाळेचा काही दोष नाही आहे। जे काय जी घटना झाली आहे ती रस्त्यात झालेली आहे, त्यामुळे सर्वस्वी जबाबदार ही शाळा नसून त्यात कुठेतरी प्रशासन पण जबाबदार आहे। कुठेतरी व्यवस्था हवी होती। चला ठीक आहे, काही मुलांना विद्यार्थ्यांना काही त्रास नाही झाला, पण तिथे त्या ट्रॅफिकमध्ये जर ॲम्ब्युलन्स वगैरे जर असती किंवा मोठी काय घटना झाली असती तर त्याला जबाबदार कोण? मेन मुद्दा हा आहे, त्याला जबाबदार कोण? त्यातल्या त्यात आता झाल्या प्रसंगातनं आपण काय शिकू शकतो की पुढच्या वेळेला ट्रिप प्लॅन करताना आपला रूटचा वेळ, त्यामध्ये पीक अवर कधी असू शकतो, गाड्या कुठल्या वेळेला जायला हव्यात, कुठल्या वेळेला माघारी यायला हव्यात, याचा थोडासा जर आपण अंदाज बांधला तर असा बाका प्रसंग काही कधी उभी राहणार नाही असं मला वाटतं। ह्याच्यापूर्वी एक मुलगा म्हणजे नाला सोपायचा, त्याला ॲम्ब्युलन्समधनं आणताना त्याचा मृत्यू झाला त्या ह्याच्यात। म्हणजे गव्हर्नमेंटचंच फेल्युअर आहे। मला धन्यवाद या लोकांना द्यायचा, ती आमची मुलं तिथे अडकलेली त्यांची त्या व्यक्तींनी, ज्ञात अज्ञात लोकांनी सोय केली, म्हणजे जेवण असेल, जे काय असेल, पाणी बिणी, त्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला त्या मुलांना खूप मदत केली। आता तरी लक्ष द्यायला पाहिजे, कोणती दुर्घटना घडायच्या आधी प्रशासनाने वाहतूक कोंडीवर एक कायमस्वरूपी उपाय काढायला पाहिजे। 100% नाही काढणार तर हे परत परत होणार आहे। त्याला काहीतरी पर्याय तर शोधलाच पाहिजे ना। तर ही सगळी मुलं तर वाहतूक कोंडीत अडकलेली होती 12 तास तब्बल, पण या परिसरातली वाहतूक कोंडी अजून सुद्धा कायम आहे। पुढची बातमी